हॅलो स्टुडंट, आज आपण इयत्ता 8वीतील लेसन अँड्रोकॉल द लायन हा बघणार आहोत. अँड्रोकॉल्स अँड द लायन हा लेसन आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये या लेसनचा फर्स्ट पार्ट आपण बघितलेला आहे आणि त्यानंतरचा पार्ट आज आपण बघणार आहोत. आपण बघितलं की या लेसनमध्ये आपण बघितलं की जो अँड्रोकॉल्स नावाचा जो व्यक्ती होता आणि तो एका श्रीमंत माणसाकडे कामाला होता. तो श्रीमंत माणूस जो आहे म्हणजे त्याचा जो मालक आहे तो त्याला खूप गुलामाप्रमाणे वागवत असे आणि त्या काळी अशी पद्धतसुद्धा होते की जे खूप मोठे मोठे लोक होते म्हणजे जमीनदार, सावकार अशासारखे जे लोक होते ते छोट्या लोकांना गुलामासारखे वागवत असे, त्यांच्याकडून हवे तसे काम करून घेत असे आणि त्यापैकीच अँड्रोकॉल्स हा सुद्धा एक होता. आणि अँड्रोकॉलचा मालक हा खूप निष्ठुर होता आणि त्याच्या त्रासाला अँड्रोकॉल्स हा त्रासलेला होता. त्यामुळे त्यातून सुटका होण्याचा त्याने प्रयत्न केला आणि त्याला एकदा यश आले या प्रयत्नात. त्यानंतर तो पळत पळत गेला की तो जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये गेल्यानंतर त्याला तिथे एक लॉयन दिसला. लॉयन हा जखमी होता आणि त्या जखमी लॉयनची अँड्रोकॉलने सेवा केली. त्याची जी जखम आहे ती जखम बरी करण्यास त्याला मदत केली आणि अशा तऱ्हेने अँड्रोकॉल्स आणि लॉयन हे दोघंही एकत्र एका ठिकाणी राहू लागले. त्यानंतरचा पार्ट आपण बघूया. इन द मीन वाईल अँड्रोकॉल्स मास्टर हॅड कंप्लेंड टू द ऑथॉरिटीज दॅट हिज स्लाव अँड्रोकॉल्स हॅड रन अवे. आणि त्याच दरम्यान अँड्रोकॉल्सच्या मालकाने आपला गुलाम पळून गेल्याची तक्रार संबंधित अधिकाऱ्याकडे केली. सोल्जर वेअर सेंट इन ऑल डायरेक्शन टू कॅप्चर अँड्रोकॉल्स. त्याचबरोबर त्या अँड्रोकॉल्सच्या मालकाने संपूर्ण ठिकाणी म्हणजे सर्व दिशांनी आपले सैनिक पाठवले. त्यानंतर दे सर्च फॉर हिम हाय अँड लो बट कुड नॉट फाइंड हिम. त्याचे जे सैनिक होते त्या सैनिकांनी सगळीकडे सगळा भाग हा शोधून काढला आणि बराच शोध काढल्यानंतर किंवा बरेच ठिकाणं शोधून काढल्यानंतरसुद्धा अँड्रोकॉलचा पत्ता लागला नाही, ठाव ठिकाणा लागला नाही. ॲट लास्ट आणि शेवटी दे केम टू द फॉरेस्ट वेअर अँड्रोकॉल्स लिव्ह. आणि शेवटी ते एका ठिकाणी ज्या जंगलामध्ये अँड्रोकॉल्स राहत होता त्या जंगलाकडे ते सर्व सैनिक आले. म्हणजेच दरम्यानच्या काळात अँड्रोकॉलचा जो मालक होता त्या मालकाने अँड्रोकॉल्स हा त्याचा जो गुलाम आहे आणि तो गुलाम पळून गेल्याची तक्रार काही संबंधित अधिकाऱ्यांकडे केली होती आणि त्या अँड्रोकॉल्सला पकडून आणण्यासाठी त्याने सर्व दिशांनी आपले सैनिक पाठवले होते आणि ते सैनिक सगळीकडे शोध घेत होते अँड्रोकॉल्सचा. आणि अखेरीस शोध घेता घेता ते अँड्रोकॉल ज्या जंगलामध्ये राहत होता त्या ठिकाणी ते आले. इट सो हॅपन दॅट अँड्रोकॉल्स हॅड गॉन आउट अलोन दॅट डे वाईल द लायन रेस्ट नियर द केव. आणि त्याच दिवशी ज्या दिवशी सैनिक जंगलामध्ये घुसले किंवा जंगलामध्ये आले त्याच दिवशी अँड्रोकॉल्स हा एकटाच बाहेर गेलेला होता. आणि दॅट डे वाईल द लायन रेस्ट नियर द केव. आणि ज्या दिवशी सैनिक फॉरेस्टमध्ये आलेले होते त्याच दिवशी अँड्रोकॉल्स हा एकटाच बाहेर गेलेला होता आणि जो सिंह आहे तो त्याच्या गुहेजवळ रेस्ट करत होता, आराम करत होता, विश्रांती घेत होता. बोथ ऑफ देम फेल इन टू द हँड्स ऑफ द सोल्जर. आणि त्यामुळे त्या दिवशी ते दोघेही त्या सैनिकांच्या सावडीत सापडले, कारण दोघेही हे एकटे एकटे असल्यामुळे सैनिकांनी त्यांना पकडून नेले.
लॉयन हा जखमी असल्यामुळे तो सैनिकांच्या हाती लागला आणि त्याचबरोबर अँड्रॉकॉस हा सुद्धा एकटा असल्यामुळे तो सुद्धा त्याच्या सैनिकांच्या हाती लागला. द सोल्जर टूक देम बॅक टू द सिटी. त्यानंतर त्या सैनिकांनी त्या दोघांनाही शहरामध्ये आणले. ते पुट अँड्रॉकॉस इन चेन इन अ फ्रायझन द लॉयन वॉज केज. त्या सैनिकांनी अँड्रॉकॉसला साखळीने बांधून तुरुंगात ठेवले आणि सिंहाला पिंजऱ्यात कोंडले. In those days, people who were found to be guilty of a serious crime were fed to wild beasts as punishment. In those days म्हणजे त्या काळी people who were found to be guilty of a serious crime were fed टू वाईल्ड बेस्ट. आणि त्यावेळी त्या काळी अशी प्रथा होती किंवा अशी पद्धत होती की एखादा गंभीर गुन्हा जर एखाद्या माणसाने केला तर त्या माणसाला एखाद्या जंगली जनावरापुढे टाकले जाईल किंवा त्या जनावराचे भक्षक बनण्यासाठी त्या माणसाला त्याच्यापुढे टाकले जात होते आणि अशी त्यावेळेची शिक्षा होती. As punishment, running away from one's master was a very serious crime at that time. Therefore, Androcos was to be thrown to the wild beast. आणि त्याचबरोबर आपल्या मालकापासून पळून जाणे हा तर अतिशय गुन्हा त्या काळी समजला जात असे आणि त्यामुळे अँड्रॉकॉललाही जंगली प्राण्यांच्या तोंडी देण्यात येणार होते. म्हणजेच एखाद्या जंगली जनावरापुढे अँड्रॉकॉलला सुद्धा टाकण्यात येणार होते, कारण अँड्रॉकॉल सुद्धा हा आपल्या मालकाच्या तावडीतून हा पळून गेलेला होता. ऑन द अपॉइंटेड डे म्हणजे ठरलेल्या दिवशी द एम्परर अराइव्ड ॲट द सर्कस अँड टूक हिज प्लेस. जो एम्परर होता, जो सम्राट होता किंवा जो राजा होता तो त्या ठिकाणी सर्कसीच्या त्या ठिकाणी आलेला होता आणि तो आपल्या जागेवर स्थानापन्न झालेला होता किंवा त्याच्या जागेवर तो येऊन बसलेला होता. द क्राऊड चिअर लाऊडली. आणि जसा तो सम्राट आला तसा तिथे असलेली जी गर्दी आहे त्या गर्दीतून त्या मोठ्या मोठ्या आवाजात त्या सम्राटाविषयी जय जयकार होत होता. द ट्रम्पेट्स बिलीव द ट्रम्पेट अँड अँड्रॉकॉस वॉज ब्रॉट इन टू द एरेना. आणि त्याचबरोबर एरेना इथे याचा अर्थ इथे दिलेला आहे. एरेनाचा अर्थ आहे अ ग्राउंड सराउंडेड बाय सेट ऑन ऑल साइड फॉर स्पोर्ट्स अँड अदर पब्लिक इव्हेंट्स. म्हणजे त्या ठिकाणी असलेलं एक मोठं ग्राउंड आणि त्या ग्राउंड हे चारी बाजूनी छान बंदिस्त केलेलं आहे. एक रिंगण त्याला म्हणतात, अशासारखं तिथे ग्राउंड आहे आणि त्या ठिकाणी अँड्रॉकॉसला आणण्यात येत आहे. ही चेन्स वेअर अनबाउंड. आणि अँड्रॉकॉसला ज्यावेळी पकडलं गेलं होतं त्यावेळी त्याला साखळीने बांधण्यात आलेलं होतं आणि जेव्हा त्याला त्या ठिकाणी रिंगणात आणलेलं आहे त्यावेळी त्याच्या ज्या चेन्स आहे, साखळ्या आहे, ते सोडण्यात आलेल्या होत्या. आणि त्याचबरोबर तिथे जेव्हा सर्व लोक जमा झाले तेव्हा तिथे तुतारीने खूप आवाज आणि तुतारी वाजवण्यात आलेली होती. असे वेगवेगळे संगीत तिथे वाजवण्यात आलेलं होतं. ही फेल्ट वीक अँड डिसमेड. म्हणजे सॅड. अँड्रॉकॉस हा अशक्त दिसत होता आणि दुःखी सुद्धा दिसत होता. ही वॉज सर्टन दॅट धिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ. आणि त्याला सुद्धा स्वतःची खात्री पटलेली होती की आता हा आपल्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरणार आहे. ॲट द अपोजिट एंड अ गेट वॉज रेज अँड अ फेरिसियस lion was released into the area. आणि विरुद्ध बाजूला असलेला जो दरवाजा आहे तो उघडण्यात आलेला होता आणि त्या दरवाजातून
तो जो सिंह आहे त्याला सोडण्यात आलेले होते आणि जो सिंह आहे तो बऱ्याच दिवसापासून उपाशी होता. इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर फेरिशियस, म्हणजे तो बऱ्याच दिवसापासून भुकेलेला आहे, हंग्री आहे असं दिसत होता. अँड्रोकॉस वॉज फिल्ड विथ फिअर बट ही पुट अप अ ब्रेव फ्रंट आणि अँड्रोकॉल्सला सुद्धा त्या सिंहाकडे बघून भीती वाटत होती, परंतु तो हिंमत हारला नाही. त्याने आपल्या चेहऱ्यावर भीती दिसू दिलेली नाही आणि तो खूप हिमतीने राहिला. The lion saw Androcles and raced toward him, bounding and roaring. त्या सिंहाने जेव्हा अँड्रोकॉलला बघितलं तेव्हा पाहता क्षणीच तो गुरगुरला आणि मोठ्याने डरकाळी फोडली त्याने. आणि त्यानंतर तो त्याच्याकडे त्यानंतर त्या सिंहाने अँड्रोकॉलकडे झेप घेण्यास सुरुवात केली, म्हणजे तो त्याच्याकडे झेपावला. बट सडनली इट स्टॉप इन इट्स ट्रॅक्स, परंतु अचानकपणे तो थांबला. आता जसा तो सिंह अँड्रोकॉल्सवर झेप घेणार आणि त्याच्यावर हल्ला करणार, परंतु अचानक तो थांबला. Then it moved slowly forward. अचानक तो थांबला आणि तो अतिशय हळूहळू पुढे जाऊ लागला. All its rage seemed to have melted. आणि जसा तो त्याच्या अँड्रोकॉलच्या पुढे तो सिंह जसा चालला तसा तो जो सिंह आहे त्याचा जो आक्रमकपणा आहे तो हळूहळू कमी झाला. Androcles saw these two, each friend recognized the other. आणि त्याचबरोबर अँड्रोकॉल्सनेही त्या सिंहाला जेव्हा बघितले आणि सिंहाने जेव्हा अँड्रोकॉल्सला बघितले तेव्हा अँड्रोकॉल्सने त्या सिंहाला ओळखले आणि सिंहाने सुद्धा अँड्रोकॉल्सला ओळखले, कारण तो जो सिंह आहे जो त्यांच्या सैनिकांनी पकडून आणलेला होता तो सिंह म्हणजेच अँड्रोकॉल्ससोबतचे मैत्री झालेला तोच सिंह होता. आणि अँड्रोकॉल्स हा तोच होता की ज्याच्याकडे जो सिंह होता. त्यामुळे दोघांनीही एकमेकांकडे बघितले आणि दोन मित्रांनी एकमेकांना ओळखले. टू एव्हरीवन अमेजमेंट, आणि तिथे बसलेले जे प्रत्येकजण आहे एव्हरीवन म्हणजे प्रत्येकांना अमेजमेंट म्हणजे खूप आश्चर्यता वाटली. प्रत्येक जण त्याच्याकडे बघून आश्चर्य करत होते. द लॉयन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोकॉल्स अगेन. त्यानंतर जो लॉयन आहे तो अँड्रोकॉल्सकडे पुन्हा बघत आहे आणि अँड्रोकॉल्सकडे तो जात आहे. बट when it reached him, it began to purr and rub its nose against him. Androcles hugged the lion. He wept with relief and joy. आता प्रत्येक जणांना आश्चर्य वाटले की सिंहाने अँड्रोकॉल्सवर झेप घेतली नाही किंवा त्याला कुठलीही इजा केली नाही. उलट जो लायन आहे तो अँड्रोकॉलच्या दिशेने पुन्हा जात आहे. आणि जेव्हा तो अँड्रोकॉलच्या अगदी जवळ पोचला तेव्हा सिंहाने अँड्रोकॉल्सच्या हाताला किंवा त्याच्या जवळ जाऊन तो गुरगुरला आणि त्याने त्याचे नाक हे त्याच्या हाताला तो घासू लागला. आणि ते सर्व बघून लोकांना तिथे असणाऱ्या सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. आणि it began to purr and rub its nose against him. Androcles hugged the lion. He wept with relief and joy. आणि अँड्रोकॉल्सने सुद्धा लॉयन्स जवळ आल्यानंतर त्या लायन्सला मिठी मारली आणि तो खूप मोकळेपणाने आणि आनंदाने तो रडू लागला. द ऑडियन्स including the emperor watched this tender sight in great wonder. आणि राजा सकट सर्व प्रेक्षक ते दृश्य बघून अचंबित झाले किंवा आश्चर्यचकित झाले. People began to cheer Androcles and ask for his release. People began to cheer Androcles and ask for his release.
त्यानंतर लोकसुद्धा तिथे जमलेले जे सर्व लोक आहे ते त्या लोकांनीसुद्धा अँड्रोकॉसच्या नावाचा जय जयकार केला किंवा अँड्रोकॉसची सुटका करावी अशी त्या लोकांनी मागणी केली राजापुढे. The emperor asked Andronicus to explain the lion's strange behavior when he heard the whole story. आणि त्यानंतर एम्परर आहे, जो राजा आहे, त्या राजाने अँड्रोकॉसला त्या लॉयनविषयी विचारलं. तेव्हा अँड्रोकॉसने ती संपूर्ण स्टोरी जी आहे लॉयनविषयीची ती संपूर्ण स्टोरी राजाला सांगितली. आणि ती राजाने जेव्हा ऐकली, द एम्परर वॉज ऑल्सो मूव्ड बाय अ ग्रॅटिट्यूड. तेव्हा राजाला सुद्धा त्याच्याविषयी खूप कृतज्ञता वाटली. आणि त्या दोघांमध्ये असलेला ग्रॅटिट्यूड अँड फ्रेंडशिप बिटवीन मॅन अँड बीस्ट, आणि त्या दोघांमध्ये असलेली जी मैत्री आहे त्या मैत्रीच्या नात्याने एम्परर हा खूप भारावून गेला, आनंदून गेला. कारण मानव आणि प्राणी यांची जी अतूट अशी मैत्री त्याने बघितलेली होती आणि त्याच्यामुळे राजाला खूप भारावून आले. त्यानंतर ही ऑर्डर दॅट अँड्रोकॉस शुड बी सेट फ्री. आणि त्यानंतर त्याने अँड्रोकॉसला फ्री करण्याचे किंवा त्याला सोडून देण्याचे आदेश दिले. ही वुड नो लॉंगर बी अ स्लाव. आणि त्याचबरोबर तो आता यापुढे गुलाम राहणार नाही असे सुद्धा घोषित केले. When the emperor asked Andronicus what other reward he would like, त्यानंतर एम्पररने अँड्रोकॉसला म्हटले की याबद्दल तुला कुठले बक्षीस हवे किंवा तुझी काय इच्छा आहे. त्यावेळेस अँड्रोकॉस म्हणाला, अँड्रोकॉस रिप्लाइड दॅट ही डिड नॉट वेंट एनिथिंग फॉर हिमसेल्फ बट ही वॉन्टेड द लॉयन टू बी सेट फ्री टू. त्यानंतर अँड्रोकॉस राजाला म्हणाला, एम्पररला म्हणाला की मला स्वतःसाठी काही नको, परंतु या सिंहाला मुक्त करावे. आणि या प्रकारची इच्छा त्याने एम्पररकडे व्यक्त केली. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. आणि अशा प्रकारे जे दोन मित्र आहे, दोन मित्रांची गुलामगिरीतून सुटका झाली किंवा दोन मित्र हे मुक्त झाले आणि आपले आयुष्य जगण्यासाठी ते परत आपल्या ठिकाणी गेले. आणि तो लायनसुद्धा आहे, तो जंगलामध्ये निघून गेला. प्रकारचा हा अँड्रोकॉस आणि लायनचा हा लेसन आहे. म्हणजे मानव आणि प्राणी यांच्यामधील नातेसंबंधाविषयीची आणि त्यांच्यामध्ये असलेला तो जिव्हाळा, प्रेम याविषयीची गोष्ट इथे लेखकांनी आपल्याला सांगितलेली आहे. आणि मानव आणि प्राण्यांमध्ये कसं नातं असलं पाहिजे, कसा जिव्हाळा असलं पाहिजे, प्रेम असलं पाहिजे आणि नाती ही कशी जपली पाहिजे याविषयीचे बोध आपल्याला या लेसनमधून प्राप्त होतो.